ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली ही अर्जुनला सांगते की मीच खरी तन्वी आहे. तेव्हाच अर्जुन देखील बोलतो, माझा देखील तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला तर अगोदरपासूनच वाटत होते, जेव्हा मैना आणि सदा लोखंडे आले होते तेव्हा मला वाटले होते की तू त्यांची मुलगी नाहीस. तेव्हा सायली बोलते, परंतु आपल्याला हे घरी सांगता येणार नाही जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावा येत नाही. त्यानंतर आपण पाहतो सायली ही सर्वांच्या समोर जाऊन प्रेमाने प्रतिमाला मिठी मारते. तर तिकडे आपण पाहतो सचिन हा प्रियाला फोन करतो आणि प्रियाला बोलतो की अस्मिताला तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल सांगावे लागेल. जर तिलाच हे समजले तर ती शांत बसणार नाही, घरामध्ये सर्वांना सांगेलच. तर इकडे आपण पाहतो अर्जुन हा सायलीला बोलतो, ज्यावेळेस प्रियाने DNA चे सॅम्पल दिले होते त्यावेळेस तिने दिलेले एक सॅम्पल, ते सॅम्पल आपल्याला तुझ्याशी मॅच करून पाहिजे आहे. आणि तेव्हा सायली देखील आनंदित होते आणि बोलते, म्हणजे ते सॅम्पल मॅच झाल्यानंतर आपल्याला माझ्यासमोर ठोस पुरावा देखील देता येईल की मीच खरी रविराज किल्लेदार आणि प्रतिभा किल्लेदार यांची खरी मुलगी आहे तन्वी. आणि त्याच वेळेस दरवाजातनं आवाज येतो, सायली तू हे काय बोलत आहेस? आणि तेव्हा दोघेही आश्चर्यचकित होऊन दरवाजाकडे पाहतात तर त्या ठिकाणी प्रतिभा आलेली असते आणि प्रतिभाने सायली व अर्जुनचे सर्व बोलणे ऐकलेले असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली अर्जुन कशा प्रकारे घरातील सर्वांना सायली हीच खरी तन्वी आहे हे पटवून देणार, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.